नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात अनेक जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत असला तरी काही ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे। मात्र 15 जुलै रोजी राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीसारखा भयंकर मुसळधार पाऊस होणार आहे। काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। तर शेतकरी मित्रांनो, 15 जुलै रोजी दुपारी व रात्री कसं राहील पावसाचं वातावरण, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, जळगाव पारोला या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा अतिवृष्टीसारखा पाऊस जळगाव मध्ये बघायला मिळेल। तर शिरपूर, धुळे, चाळीसगाव, सिल्लोड या भागात सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर चिखली, लोणार या भागात सुद्धा अतिवृष्टीसारखा मुसळधार पाऊस दुपारनंतर आपल्याला बघायला मिळणार आहे। तर जालना, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। श्रीरामपूर, पैठण या भागात सुद्धा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर अहमदनगर, जामखेड, बीड या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा, तर माजलगाव, परळी, केज या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। तर परभणी, नांदेड, वाघोला या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला 15 तारखेला बघायला मिळणार आहे। लातूर, पेठ, तुळजापूर या भागात सुद्धा दुपारनंतर पावसाचा अंदाज आहे। तर करमाळा, इंदापूर, दौंड, बारामती, जेजुरी या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। तर गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या भागात सुद्धा मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, परभणी, नांदेड, वाघोला, हिंगोली, वाशिम, पुसद, उमरखेड या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। तर अकोला, खामगाव, अकोट या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर अमरावती, आर्वी, यवतमाळ या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस। तर वर्धा, नागपूर, उमरेड या ठिकाणी ढगाळ वातावरण व काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल। तर भंडारा, गोंदिया या भागात सुद्धा ढगाळ वातावरण, हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। शेतकरी मित्रांनो, आता बघूया रात्री कोणकोणत्या ठिकाणी कसं राहील पावसाचं वातावरण। शेतकरी मित्रांनो, रात्री आपल्याला गडचिरोली, चंद्रपूर, वणी या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पडताना दिसणार आहे। तर यवतमाळ, वर्धा, उमरेड या भागात सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बरसेल। त्यानंतर नागपूर, आर्वी, अमरावती या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे। तर सासोर, वरोड या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल। तर अचलपूर, अकोट या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, तर जळगाव मध्ये रात्री सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला अनेक भागात बघायला मिळेल। पारोळा, धुळे या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। तर सिल्लोड, जालना, लोणार, जिंतूर या भागात सुद्धा अतिवृष्टीसारखा मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। त्यानंतर पैठण, छत्रपती संभाजीनगर या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा, तर अहमदनगर, जुन्नर, खेड, दौंड, जामखेड या ठिकाणी और त्यानंतर करमाळा, बारामती, इंदापूर या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण व हलका पाऊस रात्री बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच पावसाविषयक महत्त्वाच्या बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।